तर धावपट्टी सोडून विमान बाजूला का गेलं असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी केला। अजित पवारांनी यापूर्वी हे विमान वापरलेलं होतं, त्यामुळे वैमानिकाला धावपट्टी नवीन नव्हती असं सुद्धा जयंत पाटील म्हणाले। तसं दुःख नसल्याचं सुद्धा स्थानिकांनी सांगितलं, त्यामुळे अपघाताचं खरं कारण ब्लॅक बॉक्समधून समोर येईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। वैमानिकांनी 2 फेरेवर मारलेले होते आणि ती एअरस्ट्रिपच जरा उंच आहे। एक 50-100 फुटाचं तिन्ही बाजूने खाली खड्डा आहे, शेत खाली आहे आणि हे भराव करून ते एक्सटेन्शन केलेली एअरस्ट्रिप आहे आणि त्यामुळं पायलटला कदाचित लक्षात आलं नसेल की आपण एअरस्ट्रिपवर उतरतोय का बाजूला उतरतोय आणि त्यामुळं हा अपघात झालेला असाल। आणि त्याला ज्यावेळी कळलं की धुक्यामुळं असं म्हणतात, पण माझ्या माहितीप्रमाणे तिथं जे सगळे उपस्थित होते त्यांचं म्हणणं होतं की असं काही धुकं नव्हतं त्यावेळी। त्यामुळं अपघात कसा झाला, काय झाला, टेक्निकल फॉल्ट होता का, एअरस्ट्रिप सोडून बाजूला विमान का गेलं, तेच विमान घेऊन मला वाटतं ते आदल्या दिवशी इथून मुंबईला गेलेले आणि हर्षवर्धन पाटील साहेबांच्यावर एका कार्यक्रमात ते होते आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी त्याच विमानाने परत आले। त्यामुळे असंही मला वाटत नाही की त्या पायलटला ती एअरस्ट्रिप नवीन होती। त्यामुळं मला वाटतं की ब्लॅक बॉक्समध्ये काय आहे हे कळल्यावर आपल्याला कळेल आणि पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की हा कोणत्याही प्रकारचा घातपात दिसत नाही किंवा त्यावर राजकारण करू नये।